मसाले पिकांमध्ये मोडणाऱ्या तमालपत्राची शेती ही कमी पाण्यात आणि कमी खर्चात शेतकऱ्यांसाठी भरघोस उत्पन्न देणारी शेती आहे। या तमालपत्रीच्या शेतीबद्दल आज आपण वेस्ट बंगाल येथील तरुण शेतकरी मोहम्मद शाहनवाज खान यांच्याकडून जाणून घेऊयात। तमालपत्रीचे झाड पूर्ण वाढीस यायला साधारणतः 1.5 ते 2 वर्षे लागतात। मोहम्मद सांगतात की सुरुवातीच्या काळात या झाडांना महिन्यातून 1-2 वेळा आणि झाड परिपक्व झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी एकदा पाणी दिले तरी झाड उत्तम वाढते। त्यामुळे ही शेती कमी पाण्यावर सहज करता येते। लागवड करताना 10 बाय 10 फुटाच्या अंतराने रोपे लावली जातात। याप्रमाणे एका एकरात सुमारे 430 झाडे बसतात। यासाठी मातीचा pH 6 ते 8 दरम्यान असावा आणि वाळू मिश्रित लाल अथवा चिकन माती या पिकासाठी योग्य ठरते। झाडांची वाढ सुरळीत व्हावी यासाठी खड्डा तयार करताना शेणखत, नायट्रोजन, फॉस्फेट व पोटॅशियमचे मिश्रण दिले जाते। या झाडांवर फारशा रोगांचा प्रादुर्भाव होत नसून फक्त लाल किडीची समस्या दिसते। यासाठी आठवड्यातून एकदा नीम तेलाची फवारणी करणे परिणामकारक ठरते। झाड तयार झाल्यानंतर दरवर्षी 2 ते 3 वेळा पानांची काढणी करता येते। पाने गडद हिरवी झाल्यावर ती तोडून उन्हात 10 ते 15 दिवस वाळवतात आणि बाजारात विक्रीसाठी तयार करतात। एका झाडापासून वर्षाला 15 ते 17 किलो पाणी सहजतेने मिळत असून सध्याच्या बाजारभावानुसार 35 ते 45 रुपये किलो प्रमाणे दर त्यांना मिळतो। एकूणच पाहता तमालपत्रीची शेती ही कमी खर्चात व कमी पाण्यात होत असून योग्य देखभाल केल्यास शेतकरी एका एकरातून दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतो असं मोहम्मद यांचं मत आहे। तर तुम्हाला ही तमालपत्रीची शेती कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा व अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।